आईच्या हातची चव शोधताना आजचा पुन्हा एकदाचा स्वयंपाकघरातील हा छोटासा प्रयत्न. असं का म्हणतेय हे व्लॉगमध्ये मी पुढे जाऊन तुमच्याशी शेअर तर नक्कीच करणार आहे. त्याच्या अगोदर व्लॉगला मस्त अशा सुरुवात करूया आपल्या या तेलाच्या भांड्यात तेल भरून. रात्रीच या तेलाच्या भांड्यातलं तेल संपलं होतं तर म्हटलं झालंच रिकामं हे तेलाचं भांडं तर घासून घेऊया. म्हणून रात्रीच घासल्यामुळे ना सकाळ सकाळी हे कडकडीत वाळलं होतं. म्हणून मस्त असं तेल भरून घेतलं. तेल भरल्याशिवाय तर आपल्या स्वयंपाकाला काय सुरुवात होणार नाही. आणि सकाळी उठल्यावर बघा आंघोळीच्या अगोदरच कोमट पाणी एक ग्लास पिऊन घेतलं होतं. कारण आपल्या शरीराला ना पाण्याची खूप सकाळी उठल्या उठल्या गरज असते. आता चहा तर घ्यायचा होता पण चहा घेण्या अगोदर पण माझं भरपूर असं पाणी प्यावं असं मत आहे. त्यामुळे तुम्हीही असं सकाळ सकाळी पाणी पित नसाल ना तर भरपूर पाणी प्यायला सकाळ सकाळी सुरुवात करा. आणि बघा बॉडी जितकी हायड्रेट राहील ना तितकी स्किन आपली छान राहते. कालचा ब्लॉग जर तुम्ही पाहिला असेल ना तर मूग वड्याची रेसिपी बनवली होती. त्याच्यातून छोटी एक वाटी मूग शिल्लक राहिले होते आणि अगदी या चाळणीमध्ये ना पातेलं झाकून मी ठेवले होते. आणि बघा तुम्ही किती छान असे मूग ओढालेत ना या आपल्या मुगांना. आणि आज बघा आईची आठवण येण्याचं कारण म्हणजे ही हरभऱ्याची जी हरभरा टोमॅटो आमटी आहे ना ती मी बनवत होते. आणि माझी आई ना खूप मस्त बनवते ही आमटी. छोटी वाटी हरभऱ्याची डाळ घेतली होती आणि त्याच्यामध्ये पिकलेले लाल बुंद 2 टमाटर कट करून टाकले होते. थोडीशी हळद टाकली होती, थोडंसं मीठ टाकलं होतं आणि ही डाळ शिजण्यासाठी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि 3 शिट्ट्या कुकरच्या करून घेणार आहे. ही आमटी म्हणजे ना एखादा आजारी माणूस सुद्धा खाल्ल्यानंतर तरतरी येऊन अगदी छान ठणठणीत बरा होईल ना अशी ही चवीची आमटी होती. पण माझा प्रयत्न कायम असाच चालू आहे की माझ्या आईच्या हातासारखी ही आमटी व्हायला हवी. पण आज जराशी ती जमली होती असं मला वाटलं म्हणून तुमच्याशी म्हटलं चला रेसिपी शेअर करूया. इथं बघा ही मस्त अशी आपली डाळ आणि टोमॅटो शिजून तयार आहेत. बघा जुन्या लोकांच्या म्हणजे आपल्या आजी आई त्यांच्या हाताची चव एक वेगळाच असतो ना. मायेचा टच असेल कदाचित त्यांच्या त्या रेसिपीमध्ये. इथं ना जे शिजलेलं डाळ टोमॅटो होतं ते पळीनं मॅश करून घेतलं. तोपर्यंत गॅसवरती एक स्टीलचं पातेलं गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून छान तडतड दिली. 7 ते 8 देशी लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकल्या होत्या. त्यानंतर 7 ते 8 कडीपत्त्याची पानं सुद्धा टाकून घेतली आणि मिक्सरला एक मूठ कोथिंबीर आहे ना फक्त कोथिंबीर बारीक करून घेतली होती. कारण मस्त अशा कोथिंबीरीचा रस ना आपल्या आमटीमध्ये ना उतरेल म्हणून. त्यानंतर चिमूटभर हिंग टाकला आणि लाल चटणी 1.5 चमचा टाकली. या आमटीसाठी ना काळं तिखट नाही वापरायचं, लाल चटणीची पूडच वापरायची. आणि मस्त अशी फोडणी तयार झाली की मग जे आपले कुकरमध्ये शिजलेलं डाळ टोमॅटो आहे ते सगळं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि अगदी 5 मिनिटं ह्या आमटीला उकळी काढून घ्यायची. ज्वारीची भाकरी म्हणू नका, मक्याची भाकरी म्हणू नका, कोणत्याही भाकरी बरोबर किंवा अगदी चपाती सोबत सुद्धा ही आमटी कुस्करून खाण्यासाठी अप्रतिम लागते. येळवण्याची आमटी म्हणजे पुरणाच्या पासून जे निघालेलं असतं त्याची तर तुम्ही बऱ्याचशा वेळेस बनवली असेल. पण तुम्ही मी आज दाखवलेली रेसिपी आहे ना नक्की ट्राय करा. अगदी तुम्ही थोड्या प्रमाणात सुरुवातीला करून बघा आणि आवडली तर दुसऱ्या वेळेस तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. माझ्या आईच्या हाताच्या आमटीची मला खूप आठवण येत होती त्यामुळे आज ही मी रेसिपी परत एकदा ट्राय केलेली आहे. आणि बघा मस्त असा माझा सगळा इथं स्वयंपाक करून झाला होता, चपात्या भाकरी वगैरे. आणि त्यानंतर तुम्ही पाणी पिताना हा टेबलवरचा कोपरा बघितलाच असेल. इथं खूप पसारा झाला होता. हा टेबलचा कोपरा म्हणजे ना माझ्या लेकींच्या खाऊचा कोपरा आहे. इथं त्या दोघींच्या खाऊचे सगळे डब्बे असतात. खाऊ म्हणजे जास्ती काही नाही, जे काही त्यांच्यासाठी मी ड्रायफ्रूटचे लाडू बनवलेले असतात किंवा त्यांच्या पप्पांनी त्यांच्यासाठी फळं वगैरे आणलेली असतात, हे सगळं या कोपऱ्यावरती असतं. कारण बघा समोर दिसलं तर मुलं खातात आणि तसंही आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे फळं वगैरे फ्रीजमध्ये ठेवली तर थंड असल्यामुळं खाल्लीही जात नाहीत आणि थंड फळं खाल्ली तर मुलांना सर्दी सुद्धा होते. त्यामुळं इथंच बाहेर माझी फळं किंवा खडीसाखर, खजूर अशा छोटे छोटे जे त्यांच्या खाऊच्या गोष्टी आहेत ना त्याच्यासाठीचा हा माझ्या 2 लेकींचा स्पेशल टेबल आहे बघा. जेणेकरून येता जाता त्यांच्या खाण्यात हेल्दी गोष्टी येतील म्हणून त्या समोरच ठेवलेल्या असतात. आणि आता झालंय असं की इथं तुम्हाला कोपऱ्यात एक खिडकी दिसत असेल ना, ती खिडकी सकाळी मला रोज उघडावी लागते. कारण आपण चपात्या भाज्या जे काही फोडणीला टाकतो ना त्याचा धूर वगैरे निघून जातो. तसं तर समोर ही मोठी खिडकी आहेच. आणि आता दुसरा विषय असा होतोय की आता कारखाने सगळीकडले उसाचे चालू झालेले आहेत. खिडकी उघडी ठेवली की त्याच्यातून अशी भयंकर काजळी येत असते बघा. मस्त असं त्या टेबलवरती शेंगादाण्याचा
कपडा होता तोही सोडला आणि इथं बघा जिन्यावरती येऊन उन्हाला थोडे शेंगादाणे वाळत आणून मी ठेवलेले आहेत, जेणेकरून थोडे भाजताना ना मग कडक झालेले छान व्यवस्थित भाजता येतात. तुमच्याशी बोलत बोलत खाऊचा माझ्या लेकींचा कोपरा तर आवरून झाला होता, परंतु आज ना ही डब्यांची मांडणी सुद्धा आवरून घ्यायची होती. कारण रोज रोज बघा आपण झाडून काढत असताना ना याच्यावरती सुद्धा भरपूर अशी धूळ पडत असते. बरेच दिवस झालं या मांडणीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ना डब्यात डब्बे रिकामे झालेले सुद्धा घालायचे राहून गेले होते. मग ती सगळीच कामं माझ्याकडे अर्धा तास वेळ होता आणि 11:15 वाजायला, त्यामुळे मग ती ही कामं करून घेतली. कारण 11:15 वाजले की मला दिदोला आणायला जावं लागतं, म्हणजे माझ्या मोठ्या लेकीला 12 नंतर तिचा क्लास सुटतो. मस्त असा अर्धा तासाचा वेळ जो होता छान घरातली साफसफाई करण्यामध्ये घालवला आणि दिदोला आणण्यासाठी गेले. येताना बघा चला म्हटलं तुम्हालाही थोडी अकलूजची सफर घडवून द्यावी आणि आमचा अकलूज कसा आहे हे थोडंसं दाखवावं, म्हणून मग दिदोला म्हटलं थोडासा छोटासा व्हिडिओ घे. येता येता बघा हे अकलूजचं आमच्या छान असं क्रीडा संकुल आहे, जिथं की खूप प्रशस्त असं मुलांसाठी मोठे लहान खेळण्यासाठी व्यवस्था आहे. आणि बघा येता येता बघितलं तर स्टँडवरती भरपूर गर्दी होती आणि ही सगळी सकाळची कामं आवरताना संध्याकाळ कधी झाली आणि संध्याकाळच्या दिवाबत्तीचा वेळ कधी झाला हे काही समजलंच नाही. तसंही सकाळी देवपूजा तुमच्यासोबत शेअर करायचं राहून गेलं होतं, तर म्हटलं चला संध्याकाळच्या दिवाबत्ती सोबत तरी तुम्हाला आपल्या देवांचं देवदर्शन घडवून देऊयात. चला तुमचा दिवस आजचा कसा गेला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि आजचा व्लॉग आवडला असेल तर जाता जाता लाईक करा. व्हिडिओ आवडत असतील तर तुमचे मित्र मैत्रिणी छोटे बहीण भाऊ यांच्यासोबत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि कमेंटच्या शेजारी हाईप म्हणून एक ऑप्शन आलेला आहे, तर ते हाईपचे पॉईंट सुद्धा तुम्ही नक्की द्या. त्याच्यामुळं माझे व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचायला मला मदत होईल. चला तर मग नंतर भेटू अशा छानशा व्लॉग सोबत. तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून श्री स्वामी समर्थ.